बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुण्यात नाही. पुण्यामधील मॉडेल कॉलनीमधील जैन बोर्डिंग संदर्भातील वाद अधिकच गडद होताना पाहायला मिळतोय. या प्रकरणामध्ये एक धक्कादायक बाब पुढे आलेली असून बोर्डिंग परिसरामधील जैन मंदिरच गहाण ठेवून तब्बल 70 कोटी रुपयांचा व्यवहार केल्याचं समोर आलंय. कोणतीही चौकशी न करता 8 ऑक्टोबरला बिरेश्वर क्रेडिट सोसायटीनं यांनी 50 कोटी रुपये आणि बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक यांनी 20 कोटी रुपये देऊन हा व्यवहार पूर्ण केल्याचं उघड झालं. या संदर्भात विद्यार्थी चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि त्यानंतर या प्रकरणानं नवं वळण घेतलंय. त्यांच्या या पोस्ट नंतर त्यांना कर्नाटकातून पोलिसांचे धमकीचे फोन सुद्धा आलेत. तर पुण्यामधील मॉडेल कॉलनीमधील जैन बोर्डिंग संदर्भातला हा वाद आहे, ज्या वादाला आता नवीन वळण आलंय. यांचं म्हणणं आहे की हे नोटीस द्यायसाठी आले. एक साधी नोटीस देण्यासाठी कर्नाटकामधनं गाडी घेऊन पोलीस इथं पाठवते. यांची जी क्रेडिट सोसायटी आहे ते थेट चंद्रकांत पाटीलच्या घरात जातात आणि दहशत उत्पन्न करण्याचा हा प्रकार आहे. यांचं म्हणणं आहे की आम्ही फक्त नोटीससाठी आलो होतो. यांना असा कुठला अधिकार आहे आणि हे इतके तत्पर कसे की यांनी लगेच 20 तारखेपर्यंतची मुदत दिली का यांनी काहीतरी पोस्ट टाकली त्या बँकेच्या विरुद्ध. मुळामध्ये यांच्या बँकेने चुकीचं कर्ज दिलं आणि मी आज पुन्हा सांगतो की ज्या पद्धतीने यांनी कर्ज दिलं मंदिराच्या वरती, मंदिर गहाण ठेवलं, कुठल्याही प्रकारचे त्यांनी सर्च रिपोर्ट नाही, कुठल्या प्रकारची काही शहनिशा नाही केली आणि चुकीच्या पद्धतीचं कर्ज, असे कर्ज जर वाटले तर ते बुडीत जाईल एवढंच त्यांनी सांगितलं होतं. आणि मी पुन्हा सांगतोय की असे जर कर्ज वाटलं तर ते बुडीत जाणार आहे. कुठल्याही त्याचं काही चुकीचं नव्हतं. मात्र आज अनेक लोकांना असे फोन आले कर्नाटकामधनं अनेक ठिकाणी. तर मी या माध्यमातून सांगू इच्छितो की उद्यापासून प्रत्येकाने त्या बिरेश्वर पद संस्थेच्या विरुद्ध महाराष्ट्रामध्ये सगळीकडे FIR रजिस्टर करायचा की यांनी आमचं मंदिर गहाण ठेवलं आहे सगळं पूर्ण. तर धार्मिक स्थळ अशा पद्धतीनं गहाण ठेवल्यामुळे मोठा वाद निर्माण झालेला आहे. समाजामध्ये काहीसं संतापाचं वातावरण तयार झालेलं आहे. अधिकची माहिती जाणून घेऊयात. अविनाश पवार आपल्या सोबत आहेत. अविनाश, एक पोस्ट शेअर करण्यात आली एका तरुणाच्या माध्यमातून आणि या पूर्ण प्रकरणानं एक नवं वळण धारण केलेलं आहे. नेमकी आताची काय अपडेट आहे? ऋतुजा, आपण पाहतो आहोत की कर्नाटक पोलीस हे चक्क पुण्यामध्ये येऊन हा जो चंद्रकांत पाटील नावाचा विद्यार्थी आहे त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी ऍडव्होकेट योगेश पांडे हे त्या ठिकाणी होते. ऍडव्होकेट योगेश पांडे हे खासदार राजू शेट्टी यांचे वकील आहेत. आणि आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण जो प्रकार आहे तो थोडक्यात जर आपण सांगायचं तर मंदिर गहाण ठेवलंय. होय, कारण पुण्यातल्या मॉडेल कॉलनीमध्ये असलेलं जैन बोर्डिंग आणि याच्या अंतर्गत असणारं हे जे जैन मंदिर आहे त्याच्यामध्ये जी भगवान मूर्ती असेल, त्यातलं साहित्य असेल, याचा सगळा उल्लेख आहे. आणि हे जी कागदपत्र आहे ती NDTVच्या हाती लागलेली आहेत. ऍडव्होकेट योगेश पांडे यांनी या पोलिसांना अशी कायदेशीर नोटीस आहे का, या बाबतीत आपण मंदिर कसं गहाण ठेवलं अशी विचारणा केल्यानंतर कर्नाटक पोलीस तिथून हात हलवत परत गेले. मात्र आपण जर पाहिलं तर जवळजवळ या मंदिराला गहाण ठेवून विकसकाला बुलढाणा अर्बन जी बँक आहे तिने 20 कोटी आणि जी बिरेश्वर ही जी बँक आहे कर्नाटक मधली तिने 50 कोटी रुपये अशा पद्धतीने 70 कोटी जवळजवळ विकसकाला दिलेले आहेत. आणि हा जो धक्कादायक खुलासा आहे तो आपण सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना समोर आणतोय आणि सांगतो आहोत. कारण जैन मंदिर जे आहे ते चक्क गहाण ठेवलेलं आहे. आपण पाहतो गेल्या काही दिवसांपासून या संदर्भातले अनेक वाद हे समोर येताना दिसत आहेत. आता रवींद्र धंगेकर यांनी एक ट्विट करत जमीन चोर असा देखील उल्लेख केलेला आहे. अशा पद्धतीने ह्या संपूर्ण जैन बोर्डिंगच्या संदर्भातले हे जे खुलासे समोर येताना दिसत आहेत ते अधिकच आश्चर्यकारक असे आहेत. आणि आता हा रात्री जो काल प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय कशा पद्धतीने इथे कर्नाटक पोलीस आले. त्यांनी हा जो चंद्रकांत पाटील आहे त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच त्याला त्याच्या अगोदर देखील व्हॉट्सअपवर एक नोटीस पाठवली होती आणि त्याला ताब्यात घेऊन ते कर्नाटकात घेऊन जाणार होते. मात्र तिथे ऍडव्होकेट योगेश पांडे होते म्हणून चंद्रकांत पाटील यांना पोलीस घेऊन जाऊ शकले नाही. मात्र जैन मंदिर हे गहाण कसं ठेवलं गेलं, एकूणच या संदर्भातली कागदपत्र कशा पद्धतीने पडताळणी न करतात 8 ऑक्टोबरला म्हणजे ह्या 8 ऑक्टोबरला हे पैसे हे याकडे गेलेले आहेत. हे पण अजून धक्कादायक आहे. म्हणजे 8 ऑक्टोबर पासून आतापर्यंत जर आपण पाहिलं म्हणजे आपण कागदपत्रांच्या बाबतीत तर पाहतोच आहोत किती घाईने ही सगळे कागदपत्र बनवली गेली आणि हे कर्ज सुद्धा त्या 8 ऑक्टोबरला मंजूर झालेलं आहे आणि ते हाती आलेलं आहे. त्याच्यामुळे हा सगळा धक्कादायक प्रकार आहे असंच म्हणावं लागेल ऋतुजा. निश्चित हा मोठा खुलासा आहे आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये किंवा या एकंदरीत अपडेटच्या संदर्भात जैन समाजाची काय भूमिका असेल, पुढील काय मागणी असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.